पेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग। तर आता ना 10 वाजत आले, आमची चालू आहे स्वयंपाकाची तयारी। तर मी इकडे मॅगी बनवते, दादूला मॅगी खायची होती आणि मम्मी पण मॅगी खाईन कारण मम्मीची तब्येत पण बरी नाही त्याच्यामुळे। आणि बटाटे चटणी बनवायची, बटाटे उकडून ठेवले इकडं। मम्मीचे चालू आहे घर आवरायचा, पसारा आवरते मम्मी बेडरूम मधला। इकडं मम्मीने सगळा पसारा काढलाय, परी जोडी तिला खाली वाकती पुढे येती, खाली वाकती। ही बेडरूम तर राहिलीच नाही ना आवाला ही। तुझेच कपडे सगळे तिच्यात। हां, तुझेच कपडे कोणाचेच नाही। बेडरूम नाव तिला राहिलंच नाही। एक कप्पा आहे दादूची, एका कप्प्यात सगळी। तिकडं आज ते सँडल आणि ते आवरावं लागेल मला। एवढं आहे ना दुपारी सगळं बीन आहे। हा ना, त्याच्यात चपला सँडल चपला सगळं आहे, ते सँडल ते सगळं आवरावं लागेल दुपारी। हे बघ इकडं कुठं दुसरं आहे। तू पीठ मळ ना मम्मी आधी, ते त्याच्यामध्ये ते बर्थडेचं सामान आहे ते राहू द्या। नको ग मम्मी, कधी लागत आपल्याला त्याच्यामध्ये रेबिन आणि ते चांगल्या। पडलं पडलं पडलं, आपल्याला 50K सेलिब्रेशनला लागण, राहू दे। याच्यात बी चपला आहे सगळे। कोणाचे आहे त्याच्यात? आपल्याच आहे, तुमच्या माझे आहे का? हा माझे, तुझ्या नसतील त्याच्यावर। इकडे ना मी आता बनवत होते स्वयंपाक, आणि कालचा मी जो कमेंटवरती व्हिडिओ बनवला होता ना, तर त्याला खूप छान असा रिस्पॉन्स पण आला आहे आपल्या कमेंटवरती व्हिडिओ बनवला त्याच्यामुळे। तर आज पण मी व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे की जेवढे कमेंटचे मला रिप्लाय देता येईल तेवढे कमेंटचे मी रिप्लाय पण देणार आहे। आणि मला आहे ना पार्लरच्या क्लासविषयी खूप सारे कमेंट आहे, क्लासची फी काय आहे, कुठे आहे पार्लर? तर आपलं पार्लरचं आसनळीला आहे। आणि सध्या ना मी पार्लरचे क्लासेस ना बंद केले, तर म्हणजे बेसिकचे चालू आहे, प्रोफेशनलचे बंद केले। त्याची फी ना 20,000 होती, आणि जे बेसिकचे चालू आहे आपले क्लासेस त्याची फी 3,000 आहे। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना 11 वस्तू पण भेटत्या पार्लरच्या मोफत, आणि सर्टिफिकेट पण भेटतं। तर ते आपले क्लासेस चालू आहे। जर कोणाला करायचं असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला मला कॉन्टॅक्ट करू शकता, मेसेज करा, किंवा रील्समध्ये माझा नंबर पण आहे, तर तिथून तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता। आणि सध्या ॲडमिशन पण चालू आहे बेसिक क्लासचे। दादूजवळ आहे इकडे मस्त परी बसली, आणि पाऊस चालू होता खूप त्याच्यामुळे दादूनी ना सुट्टी घेतली होती क्लासला, आणि माझं चालू होतं इकडं हिशोब करायचा, कस्टमरचा काही हिशोब बाकी होता तो मी करत होते। आणि मम्मीने पार्लरचा क्लास कुठं केला हे पण कमेंट आहे। तर मम्मीने पार्लरचा क्लास संभाजीनगरला केला आहे। तर किती स्ट्रगल केलेलं आहे ना, जो स्टॉकवरती ना मम्मीचा इंटरव्ह्यू झालेला आहे, तर तुम्ही नक्की बघा तो इंटरव्ह्यू। त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व म्हणजे आमची कशी परिस्थिती होती, आता कशी आहे, अजून पण परिस्थिती कशी आहे आमची, तर तुम्हाला तिथे सर्व माहिती भेटेल। तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा। मम्मीने इकडं आता परत आज माझा ड्रेस घेऊन बसली करायला। इथं एक ड्रेस पडलेला आहे, सकाळी एक ब्लाऊज शिवला मम्मीने, गोळ्या बेळ्या घेतल्या, आराम केला, आता परत उठले ड्रेस शिवायला। बाजारला जायचं आहे मम्मी तुला? बाहेर सकाळपासून म्हणजे रात्रीपासून एवढा पाऊस चालू आहे, तो उघडानच पाऊस। माझा ड्रेस काय संपतच नाही, एक 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 चालूच करायचं। मी म्हणलं त्या ड्रेसला करू नको, आता घालून झाला। आज दाद्या क्लासला गेला नाही पावसामुळं, मी तर घराच्या बाहेरच निघेल नाही। मम्मीने हा ब्लाऊज शिवला लहान मुलीचा छोटा, लय भारी दिसतोय छोटा। दिस राहिलं तर माहिती की इतका भारी दिस राहिलं। तुझे असेच राहायचे लांब छोटे छोटे असे, किती भारी बोटनेकचा, किती भारी दिसू राहिला, लय भारी, मला ते आवडलं, मस्त आहे लहान पोरांचं। मम्मीनं तर चहा ठेवती, बाजार करून पण आणला मम्मीने। गर्दीत मग बाजारात नाही, मोकळा होता पावसामुळे, लवकर केलं। हा ना, पाऊस चालू आहे बाहेर, लाईट पण नाही। किती वाजले? 4, 4:15 वाजले। 3लाच घेता बाबा, 3, 2:30। परीला पाणी दूध काला खायचं, कशी बसली परत ती एक इकडे बस, त्यांच्या प्लेटी सेपरेट आहे, त्यांची घासणी, त्यांचं साबण सगळं सेपरेट आहे। लिशाने मांजरे आपले, त्यांची पाटी दाखवून पांड्याची 1 डझन प्लेटी, दोघांना 1 डझन। चल
एकदा दिलं का त्या प्लेटीत परत नाही द्यायचं, ती घासायला टाकायची लगेच दुसऱ्या प्लेटीत द्यायचं, असे एक डझन संध्याकाळपर्यंत. आता बाजार भरावं लागेल आम्हाला. कांद्याची भाजी आणली मम्मीने. दोघांना एकत्र का? हा खाते बरोबर. तो काळ्या खाणार नाही एवढं. जाऊ दे ही बरोबर खाते गरम गरम, हिला आवडत. जाऊ दे तू खाय मग परत. गरम झालंय जास्त नाही एवढं नाही. आता तुझं निघून मग ही खाईल असं. हा लगेच नाही जायचं काळ्या. चल 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 इकडे. हलवीत राहू का? नाही मस्त परत त्याच्या कातडी. याच्यापेक्षा तुला आयडिया देऊ का? चाळणीत लोखंडाच्या एकच नंबर भाजतील त्याच्यातच भाजी. त्या चाळणीत ज्यांच्याकडे चाळण नाही ते तव्यावर भाजीत. काय भाव होत्या? 50 रुपयाचे अर्धा किलो आहे. 25 रुपये पावशेर. भोपळा सुद्धा महाग होता 20 रुपयाला. किती एवढाच 20 रुपयाला भोपळा. फक्त आहे ना काय सगळ्यात जास्त महाग गवार होती. आपण मी तेच दादूला म्हणते आपण किराणा करून आणू आणता येईल. मग मी म्हणले त्याला आलाच नाही तो पावसामुळं. जाऊ का मी आवड का? किराण्याची यादी काढा आधी. यादी गवारी शेंगा 160 रुपये किलो. खोबरं आणायचंय बरं का? खोबरं नाही राहील. शेंगदाणे अजून साखर पण का? हा मग साखर शेंगदाणे चहा पावडरचा पुडा छोटा. डाळी कोणत्याच नाही राहील. मुगाची मसुराची आणि तुरीची. इकडे मम्मीचे चालू होते कस्टमर आणि मम्मी आजारी होती त्याच्यामुळं जास्त कस्टमर पण केले नाही मम्मीने. इकडे ना मम्मीच चालू होतं स्वयंपाक. आणि स्वयंपाक झाल्यानंतर आम्हाला दुकानामध्ये जायचं, थोडेसे कपडे ते घ्यायचे होते त्याच्यामुळे. आणि लोकांना असं वाटतं की अरे हिले मजा करत्या असं करत्या. तर जे खरं काम करतं जे हे करतं स्वतः तिथे त्यांनाच माहिती राहतं तर किती कष्ट करावं लागतं. तर मग तेव्हा पैसा भेटतो. आणि आमच्या घरी एवढं चांगलं असतं, एवढं घरदारी म्हणजे बंगला हे ते असतं, पैसे असते. तर आम्ही एवढं काम पण कशाला केलं असतं? तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंच की मी पिको फॉल करते, पार्लर करतो आम्ही, मम्मी ब्लाऊज शिवती. म्हणजे जे इतर कोणतंही काम असू द्या ते आम्ही करतो. म्हणजे जर आमच्या घरी लई चांगलं असतं, पैसे असते, एवढं सगळं असतं तर आम्ही एवढं काम पण नसतं केलं. म्हणजे एवढं स्ट्रगल नसतं केलं आम्ही. तर थोडंसं आमच्या मागं पण आहे अडचण चालू आहे, बँकेचे हप्ते पण चालू आहे. तर आम्हाला सगळं त्याच्यामुळे एवढं काम करावंच लागतं. तर लोकांना असं वाटतं हे इकडं शूटला जातं असं जातं. त्याच्या मागं पण आहे ना भरपूर मेहनत राहते. शूट करतो एक पण त्याच्या मागं किती मेहनत राहते ती. आता जे मेकअप आर्टिस्ट असतील ज्यांचं पार्लर असेल किंवा काही क्लासेस वगैरे तर त्यांना माहिती असतं की त्याच्या मागे किती मेहनत असते. भारी वाटतोय आज कलर. व्हिडिओ मध्ये हा जास्त चालला कलर आहे ना. व्हिडिओ मध्ये आंबा चालला व्हिडिओ पाहिला मी. पर्पल एक कलर आहे. खाली काढेल असं तो बॉक्स जुगाड करावं लागणार आहे याला आपल्याला. खाली पडेल असं खाली इकडे कोपऱ्यात खाली पडेल असं बॉक्स. हीच फायनल कर. मी अजून त्या पाहिल्या त्यांना माहिती मी त्या फुलांच्या पण होत्या ना मी पाहिल्या तशा. ते पण भारी वाटत होते फुलांची. असा कलरच नाही माझ्या का. ती कोणती तरी मी स्टेटसलाच पाहिली होती फुलांचे ब्लॅक कलर टाइप मध्ये. अशी कोणती लय छान आहे. कमेंट करून सांगा. लय ट्रेंड आला काव. ती कोणती फुलांची ब्लॅक कलरची मी बघितली. हा मी स्टेटसलाच पाहिली होती. काही साडीचं लवकर आवडतं पण चिल्ड्रनचं तर लई आवड. माय मापाचे तर भेटतीच नाही. हा याच बघितली. किती छान आहे पाहिलं ही मम्मी. कलर आहे की यामध्ये. कपडा पण एकदम सुंदर आहे ना. पूर्ण कलर कशी कपडा पण मस्त आहे. म्हणजे असं बघण्यापेक्षा कलर याच्यात ब्लॅक नको वेगळा घे वाटलंस तर. लय झालं दाखवा बरं. ब्लॅक लय झाली आता. मी स्टेटसला हा छान आहे. हा म्हणून
भारी वाटतं तो. सगळे कलर नेव्ही पण छान वाटेल तुम्हाला. हाय ना एका घात म्हणजे नाही तो राम आहे. हा पण नेव्ही ब्लू पण. तुम्हाला अंगावर हा कलर नाहीये मम्मीकडे असा या टाईप. ले सिल्कची नाही ना होणार. एक व्हाईट कलरची साडी घ्यायची इतकी सटकती का बस कधी घातल्यावर. ही या टाईप अंगावर सेम तसंच नाही. ही थोडीशी चरबट आहे. काय बोलते करून नाही द्यायची बाई. ही पॅटर्न ते चालते अहो. हा, बिगर एक लेगच तास नसतं नाही झाला, बाहेर. फोन करून घेऊन असं पटकन घालतं माणूस पुढे जायचं. छान आहे ना. हेच पण छान. हा तुला फुले बाजू तुझे भैया जर गेले ना आपलं घरचं दुकान आहे म्हणून आपण खोलून पाहतो. गाव म्हणलं घरचं दुकान म्हणून खोलून खोलल्यावर अट्रॅक्टिव्ह दिसतं असं बघ. भारी पॅटर्न पण छान. कळतं का साडी किती लांब. भारी वाटतोय पॅटर्न पण. कलर पण छान. ऑर्डर बुकिंग चालू आहे. खूप बाहेर जायचंय यावेळेस ना. परत साड्या गेल्या भेटणार नाही वेळ आता घेऊन शॉपिंग चालू कलर माल येतच नाही. पण ब्लॅकच चांगला वाटत. ब्लॅकच छान वाटतं. हे कलर ना फोनवरच बुक होऊन जाते. आता यातले एक कलर सांगितलेला आहे बरं काही. असा ब्लाऊज माझ्याकडे चॉकलेटी. आता मी एक निळा शिवू लागली. ब्लॅकच छान वाटतो. नको ब्लॅकच छान वाटतोय. याच्यामध्ये नको का नाही नका. नका. ही जरा सिंपल वाटली मला. ब्लॅकच रिल्ले छान आहे. ब्लॅकच छान वाटते. अजून एक असेल कलर त्याचा. ग्रीन पण आहे. ब्लॅकच आवडत आमची. किती कलर दाखवा. आता हे निवांत आहे म्हणून ब्लाऊज शिवून ठेवायचे माहितीये का. तो कलर सापडला नाही. पाहिला का निवडलं एक कलर आहे त्याच्यामध्ये. छान वाटतो हा कलर पण. व्हिडिओ मध्ये नाही वाटत फ्रेश. तो लय फ्रेश वाटत होतो लाल. आता सगळे सारखे कस काय भेटतील. त्याला शाईन आहे दीदी. हा बघ बरं. नको तो बी नको. याला पण चमक आहे ना. याला पण चमक. कलर आहे ना सृष्टी. आमच्या ब्रह्मकमळाला एवढे छान फुलं आले होते. म्हणजे 2-3 दिवसातून येतच राहते. पण एवढं म्हणजे व्हिडिओ घ्यायला पण नाही जमत. कधी ते लेट पण उमलत्या. तर आज मम्मीने बघितले होते आणि कळ्या पण एवढ्या आलेल्या आहे ना. मम्मीने बघितलं ते उमलताना इतकं भारी ना. आणि त्याचा वास पण आहे ना इतका छान येतो. जसा आपला सेंट असतो ना सेम तसा वास येतो. आणि ते फुल दिसायला पण एवढं सफेद असतं ना.